काल आपण आन्सर रायटिंग वर्कशॉपला सुरुवात केली होती. जसं मी सांगितलं की या परीक्षेच्या पद्धतीमध्ये, या फॉर्मॅटमध्ये आपल्याला आन्सर रायटिंग खूप जास्त महत्वाची असणार आहे. आणि मग याची सुरुवात करत असताना ही पायाभरणी आपण करतो आहोत आणि ती पुढे जाऊन आपल्याला खूप जास्त मदत करणार आहे. कारण जे काही करायचंय पुढे ते सगळं इथं तुम्ही काय शिकणार आहे या वर्कशॉपमध्ये त्याच्यावरती जाऊन अवलंबून असणार आहे. आपण सब्जेक्ट वाईज जेव्हा आन्सर रायटिंग सुरू करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण छोटे मोठे ज्या काही गोष्टी इकडे शिकणार आहोत त्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या समर्पण सेशन्स मध्ये पण अप्लाय करायचे असतात. तर काल मी पहिल्या लेक्चरमध्ये आन्सर रायटिंगचं महत्व काय असतं किंवा काही ऑफिशियल स्पेसिमन तुम्हाला दाखवले होते. काय गोष्टी करायच्या असतात, काय गोष्टी करायच्या नसतात याच्यावरती आपण काल चर्चा करत होतो. तर काही अजून विद्यार्थी जॉईन होत आहेत. आपण सुरुवात करूया तशी. ठीक आहे. काल पहिलं आपण बघितलं होतं की मुळात असं आन्सर रायटिंग वर्कशॉप का गरजेचं आहे वगैरे. नव्याने सुरुवात करतो आहोत आणि आपण गायडन्सची गरज असते. एफर्ट्स आपल्या बाजूने खूप टाकावे लागतात. प्रॅक्टिस आन्सर रायटिंगची खूप जास्त करायची आहे. युपीएससीचा जो पॅटर्न आहे तो आज इकडे एमपीएससी मध्ये लागू झालेला आहे. तो किती महत्वाचा आहे त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग वगैरे हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर स्पेसिमन दाखवलं होतं की त्याच्यामध्ये रोल नंबर कुठे लिहायचे असतात, नाव कुठे लिहायचं असतं, काय करायचं नसतं हे खूप महत्वाचं आहे. ज्या गोष्टी करायच्या नाहीयेत, नाव कुठे लिहायचं नाहीये, त्याच्यानंतर वेगवेगळ्या इंकचा वापर कुठे करायचा नाहीये हे आपण बघितलं होतं. पेन्सिल वगैरे जे असेल तर ती फक्त डायग्राम्स करायला किंवा स्केचेस करायला तुम्ही वापरू शकता हे आपण बघितलं होतं. रफ वर्क जे असतं ते मी सांगितलं की एकदम लास्ट पेजवरती जिकडे करायचंय तिथे करायचंय. ठीक आहे. आन्सर पेपर्स कसे असतात युपीएससीचे हे आपण बघितलं. क्वेश्चन्स जे आहेत आता जेव्हा मी युपीएससी म्हणतो तो बाय डिफॉल्ट एमपीएससी सुद्धा, तर दोघांच्या मध्ये काहीही फरक नसणार आहे. ते दोघं ऍब्सोल्युटली सेम असणार आहे. तर तिथे तुम्हाला क्वेश्चन्स प्रिंट करून दिले जाणार आहेत. तुम्हाला वेगळं काही त्याच्यावरती लिहिणं अपेक्षित नाहीये. प्रश्नाच्या पुढे काही जागा सोडलेली असेल त्या जागेमध्येच तुम्ही तुमची उत्तरं लिहायची. तुम्हाला वेगळी कुठलीही जागा वापरता येत नाही. किती मार्कांसाठीचा प्रश्न आहे, किती शब्दांमध्ये लिहायचंय तेही पुढे दिलेलं असतं. आणि मला वाटतं काल कुणीतरी प्रश्न विचारला होता शब्दांच्या बाबतीमध्ये की किती शब्द लिहायचे असतात हे आपल्याला कसं कळेल वगैरे. मी त्याच्याकडे पण जाणार आहे. आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती काम करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर रफ वर्क कुठे शेवटची करायचं असतं ते सांगितलं. कोणत्याही धार्मिक खाना खुणा तिथं करायचं नाहीयेत. काही अक्षर, काही शब्द, वाक्य लिहायची नाहीयेत पेपरवरती कुठे सुद्धा. त्याच्यानंतर कुठेही नाव लिहायचं नाही, रोल नंबर लिहायचं नाही. आणि चुकून लिहिलं तर ते स्ट्राईक आउट करताना असं करायचं की ते दिसलं नाही पाहिजे. एक तर आपण काळजी घ्यायची की ते लिहायचंच नाहीये. आणि जर लिहिलं तर मग स्ट्राईक आउट असं करा की ते दिसलं नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. शब्द लिहितात, काही लोक टाइम लिहितात इथे, कारण टाइम खूप महत्वाचं. जसं मी सांगितलं की तुम्हाला हे गणित मी ऑलरेडी तुमच्या समोर मांडलं होतं की काय किती लिहायचं असतं आपल्याला किती कमी वेळेमध्ये. ठीक आहे. म्हणजे 150 वर्ड्सचे आपल्याला 10 प्रश्न लिहायचे असतात. राईट. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे 1500 शब्द आणि अजून 2500 शब्द असे मिळून एका पेपरमध्ये 4000 शब्द आपल्याला लिहायचे असतात. मग बऱ्याच जणांना सवय लागते हे मोजत बसायचं. कमी झाले तर काय, जास्त झाले तर काय. पण मी म्हटलं प्लस मायनस झाले तर काही एवढं फरक पडणार नाही. म्हणजे 150च्या ठिकाणी तुमचे 140 होत असतील, 160 होत असतील तर काही एवढा मेजर फरक पडत नाही. पण मी काय म्हणतो की आउट ऑफ प्रॅक्टिस ते हळूहळू तुम्हाला जमणार आहे. कसं ते आपण बघूया. पण टाइम मोजायचा नाही, इकडे लिहायचा नाही ना, आपण आपले शब्द मोजून इकडे असे लिहायचे. ओके. या दोन्हीपैकी काहीच आपल्याला करायचं नाहीये. त्याच्यानंतर पेपर जो लँग्वेजचा पेपर असतो त्याच्यामध्ये कधी आपल्याला पत्रलेखन वगैरे करावं लागतं. तर त्या पत्रलेखनामध्ये सुद्धा आपण सॅल्युटेशन्स करत असताना आपली स्वाक्षरी, आपलं नाव तिकडे टाकायचं नाहीये, बिलकुल अलाउड नाहीये. त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा पर्सनल मेसेज सुद्धा आपण लिहायचा नाहीये. ओके. म्हणजे मला पास करा, माझा शेवटचा अटेम्प्ट आहे वगैरे असले कुठलेही पर्सनल अपील आपण पेपरमध्ये करायचे नसतात. तेही आपल्याला अलाउड नाहीये. त्याच्यानंतर जी भाषा आपण निवडतो त्या भाषेमध्येच लिहिणं अपेक्षित आहे. इंग्लिश निवडली असेल तर इंग्लिशमध्येच लिहायचं, मराठी निवडली असेल तर मराठीमध्येच लिहायचंय. दोन्ही लँग्वेजचा वापर आपल्याला करता येत नाही. जी लँग्वेज निवडता तीच लँग्वेज तुम्हाला पुढे वापरायची आहे. तसंच पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. राईट. पेन्सिल वापरायची नाही कुठेही लिहायला.
पेन जो सिलेक्ट केलेला आहे तुम्ही त्याच पेननी तुम्हाला लिहायचंय, पेन्सिलनी लिहायला अलाउड नाहीये. त्याच्यानंतर हँडरायटिंग ही लेजिबल असली पाहिजे, त्यांनी सांगितलं. लेजिबल म्हणजे काही वाचनीय असली पाहिजे, तुम्ही जे लिहिता हे वाचता तरी आलं पाहिजे. असं जर असेल हँडरायटिंग की काहीच कळत नाहीये तर मग प्रॉब्लेम होणार. नंतर आपण बघितलं होतं की क्वेश्चन स्ट्राईक आउट करायचं नाही, ज्या ठिकाणी क्वेश्चन दिलाय त्याच ठिकाणी तुमचं उत्तर आलं पाहिजे. ओके, त्याला काही दुसरा पर्याय करता येत नाही. त्याच्यानंतर कुठेही असल्या प्रकारचं चित्र, ड्रॉइंग, रांगोळ्या काही करत बसायचं नाही. म्हणजे आपल्याला सवय असते, आपण पेपरमध्ये काय करतो आता आठवत नाही असं आठवायचा प्रयत्न करतो आणि काहीतरी पेपरनी करत बसतो पेपरवरती पेन, तर असं करायचं नाही. म्हणजे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आन्सर शीट वरती आन्सर सोडून दुसरं काहीच नाही लिहिलं पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं चित्र, डिझाईन, रेषा, नाव काही लिहायचं नाहीये. ओके, तर हे त्यांनी प्रॉपर सांगितलंय. मार्जिनच्या बाहेर पण काही करायचं नाही, मार्जिन मध्ये पण काही करायचं नाहीये. अशा गोष्टी आपल्याला अलाउड नाही. एखादी गोष्ट कॅन्सल करायची असेल तर त्यांनी स्पष्ट सांगितलं कॅन्सल कशी करायची, तर त्याला असा बॉक्स करा आणि त्या बॉक्समध्ये स्पष्टपणे लिहायचं कॅन्सल, म्हणजे एखादा भाग मी कॅन्सल करतोय असं लिहायचंय प्रॉपर. त्याला 2च लाईन अशा ओढायच्या. त्याला घाण करायचं नाही उगीच, म्हणजे असं करणं किंवा असं रेष मारत राहणं प्रत्येक ओळीमध्ये, असलं काही करायचं नाहीये. सिंपल त्याला एक बॉक्स करायचा, राईट, आणि त्या बॉक्समध्ये कॅन्सल असं लिहायचं. जो पण भाग तुम्ही कॅन्सल करताय किंवा स्ट्राईक आउट करताय त्याला कॅन्सल लिहायचं एवढं, बाकी त्याच्यामध्ये तुम्ही काही करणं अपेक्षित नाही, राईट. हे पण आपण काल बघितलं होतं, राईट. आता पुढे बघूया की काय होतं जर आपण आयोगाचे असे नियम नाही फॉलो केले तर. मी तुम्हाला एक इथं मार्कशीट दाखवलं होतं युपीएससीचं की एक्सिलेंट मार्क असणारे हे मार्कशीट आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं त्या सब्जेक्ट मधलं हे टॉपचे मार्क आहे. म्हणजे एसए मधले मार्क्स बघा किंवा जीएस मधले मार्क्स बघा, हे ऑप्शनलचे मार्क्स बघा, राईट. इंटरव्ह्यू मध्ये चांगले मार्क आहेत आणि त्याची टोटल 974 होतीये. म्हणजे मी काय सांगितलं की टॉपर जो असतो तो समवेअर अराउंड 1000 मार्क्स असतो, की 1000 मार्क्सच्या आसपासचा ऑलरेडी टॉपर असतो. आता हा कुठेतरी टॉपर मध्ये पाहिजे होता, पण त्याला 25 मार्क्सची पेनल्टी लागली, राईट. 25 मार्क्सची पेनल्टी त्याला लागली आणि पेनल्टी बरोबर आपण काय दिसतो, ही इज नॉट रिकमेंडेड. रिकमेंडच केलं नाही त्याला. म्हणजे आपल्या चुका किती महागात पडू शकतात आपल्याला ह्याचं हे उदाहरण आहे. की सगळं चांगलं असताना, म्हणजे टॉपर होण्याचे मार्क्स असताना आपण काहीतरी चुकीचं करतो किंवा जे इन्स्ट्रक्शन दिले ते इन्स्ट्रक्शन्स पाळत नाही, इन्स्ट्रक्शनचं व्हायलेशन्स करतो. त्यामुळे आयोगाला पेनलाइज करण्याचा अधिकार तुम्हाला आहे, राईट. त्यामुळे या गोष्टीची खूप काळजी घ्यायची आपण की छोट्या मोठ्या कुठल्याही चुका आपल्याकडनं नाही झाल्या पाहिजेत. ओके, इथपर्यंत आपण आलो होतो. आता इथपासून पुढे आपण सुरू करणार आहोत की आन्सर रायटिंग का मॅटर करते. ओके, काल ज्यांनी कुणी तो प्रश्न विचारला होता की शब्द कसे बघायचे वगैरे, मला जस्ट टाईप करायचं, मला कळू द्या नेमका प्रश्न तुमचा काय होता पुन्हा एकदा, आणि मग आपण पुढे जाऊया. आता आन्सर रायटिंग का महत्वाची असते हे समजून घ्या. जसं मी म्हटलं की इंग्लिशचा पेपर एक, मराठीचा पेपर हा सोडून द्या. त्याच्यानंतर येतो एसे, मग त्याच्यानंतर येतो जीएस 1, 2, 3 आणि 4, मग येतात ऑप्शनल, ऑप्शनलचा पेपर 1 आणि ऑप्शनलचा पेपर 2. ठीक आहे. आता ह्या 4 पेपर मध्ये आपल्याला प्रॉपर आन्सर रायटिंग कामी येणार आहे, इथं आपल्याला आन्सर रायटिंग कामी येणार आहे. म्हणजे जीएस चे 1000 मार्क आहेत आणि ऑप्शनलचे 500 मार्क आहेत. आपण जे काही शिकणार आहे पुढे ते इथं तुम्हाला लागू होणार आहे. ओके, आणि आन्सर रायटिंगच्या काही गोष्टी एसे मध्ये पण आपल्याला लागू होणार आहेत. म्हणजे आपली मेन्स टोटल ही जवळजवळ 1750 मार्कांची. ज्या काही गोष्टी आपण आन्सर रायटिंग मध्ये शिकणार आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एसे मध्ये पण वापरायच्या किंवा लागू करायच्या असतात. आणि म्हणून लक्षात ठेवा की आन्सर रायटिंग का महत्वाची आहे, तर हा तुमचा गावच आहे. त्यामुळे तुम्ही मेन्स क्वालिफाय केलं तर इंटरव्ह्यूला जाणार आहे.
त्यामुळे मेन्स मध्ये आपण काय करतो हे खूप मॅटर करणार आहे. ओके, मेन्स मधले जे मार्क असतात आपले, त्या बऱ्याचशा गोष्टी डिफाईन करतात किंवा डिसाईड करतात. काय करतात डिसाईड? एक, तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे. पहिली गोष्ट काय डिफाईन करतात की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सिलेक्शन झालं तर तुम्हाला कोणती सर्व्हिस अलोकेट होणार आहे ते पण डिसाईड करतात. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्याचं महत्व किती जास्त आहे. समजा असं गृहीत धरा की आपल्याकडे डीसी आहे, डीवायएसपी पोस्ट असते, डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. आता याच्या खाली जर तुम्ही बघितलं तहसीलदार आहे, याच्या खाली तुम्ही बघितलं नायब तहसीलदार असतो, एनटी. साधारणपणे अंदाज आहे तुम्हाला एक नायब तहसीलदारला तहसीलदार व्हायला किती वर्ष लागतात आणि एका तहसीलदारला डीसी व्हायला किती वर्ष लागतात. म्हणजे सगळेजण एकच परीक्षेमधून झालेले, यांनी सेम प्रिलिम्स दिली, सेम मेन्स दिली, सेम इंटरव्ह्यू दिले. मग डीसी डीवायएसपीचे मार्क्स थोडे जास्त असतात, यांचे थोडे कमी असतात, यांचे थोडे कमी असतात. कमी असतात म्हणजे काय 100, 200, 300चा फरक असतो का? नाही, खूप मायन्यूट फरक असतो. 1 मार्कांचा, 5 मार्कांचा, 10 मार्कांचा, 20 मार्कांचा, टॉपरचा आणि एकदम लास्ट सिलेक्ट झालेला काय 25-50 मार्कांचा फरक असेल. पण तो विचार करा, एक नायब तहसीलदार झालेला कॅन्डिडेट, त्याचा समजा स्कोर असेल 500 आणि तहसीलदार झालेला शेवटचा स्कोर असेल 501. या एका मार्काची किंमत काय माहितीये का तुम्हाला? एका नायब तहसीलदारला तहसीलदार व्हायला 10 ते 15 वर्ष लागतात. तहसीलदारवरनं डीसी डीवायएसपी व्हायला तुम्हाला कमीत कमी 10 ते 15 वर्ष लागतात. एका मार्काची किंमत आहे. समजा इथून इथं जायला सिलेक्शन झालं, त्याच्यामध्ये 550 मार्क होते, राईट, आणि इथं तुम्हाला होते 540 मार्क. जो तहसीलदार मधला पहिला होता तो 540 आहे. 10 मार्कांचा फरक आहे, पण तुम्हाला 10 ते 15 वर्ष या पोस्टवरनं या पोस्टवर जायला लागणार. हे आन्सर रायटिंग का महत्वाचे? पहिली गोष्ट की तुम्हाला त्या सिलेक्ट होण्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट सिलेक्ट झाल्यानंतर सर्व्हिस अलोकेशन मध्ये तुम्हाला पोस्ट कोणती मिळते हे ठरवण्यामध्ये हे मार्क खूप जास्त महत्वाचे असणार आहे. आणि म्हणून आपल्याला एक मार्क नाही, अर्धा मार्क सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्या अर्ध्या मार्कांसाठी सुद्धा आपण काम करायचंय. कसं काम करायचंय ते आपण बघूया, ठीक आहे. तर आपली लक्षात ठेवा, मेन्स परीक्षा ही 1750 मार्कांची आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपलं सिलेक्शन ठरतं, आपल्याला कुठली सर्व्हिस मिळते हे त्या मार्कांवरती ठरणार आहे. म्हणून आन्सर रायटिंग आपल्याला खूप जास्त महत्वाचे. ओके, आता त्याच्याबरोबर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, आन्सर रायटिंग का महत्वाची आहे? नवीन पॅटर्न आहे. काही वर्षांपूर्वी सिच्युएशन कसं होतं की इन्फॉर्मेशनच कमी असायची. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप काही माहिती मिळायचीच नाही. आता उलट झालंय, देर इज टू मच ऑफ इन्फॉर्मेशन. खूप जास्त इन्फॉर्मेशन आहे आणि आपल्याला कळतच नाही मी नेमकं काय करू. इतकं सगळं तुमच्यासमोर वाढवून ठेवलं. आन्सर रायटिंग मध्ये पण काय होतं, वेगवेगळी लोक तुम्हाला वेगवेगळे सांगत असतात बाहेर की असं लिहि, तो सांगतो तसं लिहि. आणि म्हणजे काय, खूप जास्त अप्रोचेस आहे, खूप जास्त दृष्टिकोनात आन्सर लिहायचे. 10 लोकांना भेटलं की 10 लोक वेगळे सांगतात, असं लिहि, तसं लिहि, हे कर, ते कर. आता जेवढ्या जास्त लोकांचं आपण ऐकतो तेवढं जास्त कन्फ्युजन होतं आपल्याला. जेवढे जास्त लोक ऐकणार, आणि बऱ्याचदा तर असं झालंय महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र सगळं मार्केटच एमपीएससी मागच्या 10 वर्षामध्ये ऑब्जेक्टिव्हची होती. ठराविकच क्लास युपीएससी वगैरे साठी होते. मागच्या 10 वर्षापासून आपण आन्सर रायटिंग शिकवतो. मागच्या 10 वर्षांपासून आपण आन्सर रायटिंग घेतोय. आपण जे आन्सर रायटिंग करणार आहोत, आपण जे घेणार आहोत ते एकदम सायंटिफिक पद्धतीने घेणार आहोत, एक्झाम ओरिएंटेड पद्धतीने घेणार आहोत. पण शेवटी काय होतं की तुम्हाला कुठून कुठून माहिती येते हे काय कोणी कंट्रोल करू शकतं का? नाही. वेगवेगळ्या कडून माहिती येणार आहे तुमच्याकडे, आणि त्यातनं तुम्हाला फायदा होण्यापेक्षा जास्त तुमचं कन्फ्युजन होणार आहे. फायदा काहीच होणार नाही. मग कन्फ्युजन झालं की मग विद्यार्थी लिहायला लागतात उत्तरं. मग सगळ्यांचा अप्रोच मिक्स करून काहीतरी उगीच अनस्ट्रक्चर्ड उत्तरं लिहितात, कशी पण हॅपहॅझर्ड.
वेडी वाकडी जमेल तशी, काही अर्थ नसलेला, फ्लो नसलेला, असे आन्सर लिहायला लागतात. आणि मग आपल्याला अपेक्षित मार्क पडत नाही. आता इथं शाळेसारखं आपलं दृष्टिकोन नसला पाहिजे की मला पेपर भरायचा आहे. नाही, मी काय म्हटलं, क्वेश्चन छापलेला आणि त्याच्या खाली जागा सोडली, तेवढ्याच जागेत लिहायचंय. इथं स्पर्धाच नाहीये की कोण जास्त सप्लिमेंट्स लावतंय. मग आपल्याला काहीही कसंही लिहून चालणार नाही. बरं, अजून शब्दांची मर्यादा आहे. लिहिताना पण तुम्हाला 150 शब्दांमध्ये किंवा 250 शब्दांमध्येच लिहायचे, तीही कशी पण लिहिता येणार नाही. राईट? मग हे सगळं करत असताना आपल्याला एका आन्सरला स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे, की बाबा खूप जास्त अप्रोचेस फॉलो करायचे नसतील, कन्फ्युजन होऊन द्यायचं नसेल, अनस्ट्रक्चर्ड आणि हॅपहॅझर्ड आन्सर लिहायचे नसतील. मग तुम्हाला प्रश्न पडेल की सर, मग आन्सरचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, है ना, की आन्सर कसं लिहायचं, त्याचं स्ट्रक्चर कसं करायचं, कोणतं स्ट्रक्चर बरोबर, किंवा प्रत्येक आन्सर कसं असलं पाहिजे. तर आन्सरचं एक स्ट्रक्चर असतं. ते स्ट्रक्चर म्हणजे हे की प्रत्येक आन्सर मध्ये 3 महत्वाचे घटक असतात. एक असतं इंट्रोडक्शन, राईट, दुसरं असतं मेन बॉडी, आणि तिसरं असतं कन्क्लुजन. कोणत्याही आन्सर मध्ये या 3 महत्वाच्या गोष्टी असतात: इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन. जे काय आपल्याला शिकायचंय, जे काय आपल्याला करायचंय, या सगळ्या 3 गोष्टींमध्येच करायचं. इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. आता हे काय वैयक्तिक प्रत्येक आपण बघायचं, कारण तुम्ही परत हे कायम लक्षात ठेवायचंय की इथं परत 150 वर्ड्स आहे किंवा 250 वर्ड्स आहे. या 250 आणि 150 वर्ड्स मध्येच, शब्दांमध्येच आपल्याला इंट्रोडक्शन पण करायचं, बॉडी पण लिहायची, कन्क्लुजन पण करायचं. अवघड आहे ना थोडं. खूप शब्द असते आपल्याकडं आणि मग आपल्याला सांगितलं हे कर, ते कर, ते कर, तर मग ठीक आहे. आपल्याकडे शब्दच ठराविक दिलेत, 150 शब्द, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन पण लिहायचं, बॉडी पण लिहायची, कन्क्लुजन पण लिहायचं. कसं लिहायचं ते बघू आपण. पहिलं आपण समजून घेऊया की इंट्रोडक्शन म्हणजे काय असतं. इंट्रोडक्शन म्हणजे काय आहे? तुमच्या उत्तराला सुरुवात करून देण्याचं एक माध्यम आहे. पहिली गोष्ट काय, इट गिव्हज अ स्टार्ट टू द आन्सर. तुमचा आन्सर स्टार्ट करण्यासाठी इंट्रोडक्शन महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट, ती एक संधी आहे तुम्हाला इंट्रोडक्शनच्या माध्यमातून की त्या एक्झामिनरला दाखवून द्यायला की मला प्रश्न समजलाय. राईट, शो द एक्झामिनर दॅट यू हॅव अंडरस्टूड द क्वेश्चन. त्या एक्झामिनरला आपण दाखवून द्यायचं आहे की प्रश्नाची जी डिमांड आहे ती मला कळाली आहे आणि त्यानुसार मी लिहायला सुरुवात केलाय, आणि पुढे उत्तर कसं असणार आहे याची दिशा दाखवणारं हे आपलं इंट्रोडक्शन असू शकतं. आता बघा, कुठल्याही आन्सर मध्ये इंट्रोडक्शन का महत्वाचं आहे. समजा तुम्ही इंटरव्ह्यूला चाललाय, इंटरव्ह्यूला जाताना कसं जातं तुम्ही? एकदम शॅबिली ड्रेस जाता का? केस वाढले, दाढी वाढली आहे, टी शर्ट घातलाय, शॉर्ट्स घातलेत आणि इंटरव्ह्यूला गेला, चालेल कसं? नाही, कोणी जात नाही. मग इंटरव्ह्यूला आपण कसं जातो? तर एकदम वेल प्रिपेअर्ड जातो, है ना, प्रॉपर कपडे घालून, प्रॉपर केस केलेले, दाढी सेट केलेली आहे, शूज घातलेले फॉर्मल वगैरे. का करतो आपण असं? एवढं व्यवस्थित आपण का जातो, एवढं प्रेझेंटेबल आपण का असतो? कारण तो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर आपल्याला बघता क्षणी आपल्याबद्दल काहीतरी एक आयडिया ते एक्झामिनर बनवणार आहे की हा कसा असेल व्यक्ती. प्रेझेंटेबल आहे, आर्टिक्युलेट आहे. म्हणजे तुम्ही बोलण्याच्या आधी तो तुमचा आरसा असतो, तुमची पर्सनॅलिटी, तुमची बॉडी तुमचा आरसा आहे. तुम्ही ती कशी कॅरी करता. मला बघता क्षणी एकदा एक्झामिनरला वाटलं की अरे हा खूप वेल ड्रेस्ड आहे, सिरियस वाटतोय, तर त्याचा ऍटिट्यूड तुमच्याबद्दल तसा होणार आहे आणि मग पुढे प्रश्न उत्तर होतील, तो कायम तुमच्या डोक्यामध्ये त्याच्या पॉझिटिव्ह राहणार आहे. तुम्ही ऑन द अदर हँड एखादा व्यक्ती गेला एकदम कॅज्युअली ड्रेस्ड केला, त्याला बघता क्षणी काय म्हणणार की अरे हा नॉन सिरियस दिसतोय, यांनी पहिलं इम्प्रेशनच नीट केलं नाही. मग पूर्ण इंटरव्ह्यू होईपर्यंत त्या एक्झामिनरच्या डोक्यामध्ये कायम राहणार की हा नॉन सिरियस आहे, यांनी उत्तर किती पण चांगली देऊ द्या तरी पण त्याला वाटणार हा नॉन सिरियस आहे. पण एखादा एकदम वेल ड्रेस्ड गेलेला आहे, त्याची उत्तर एकदम ओके ओके असतील तरी पण त्याच्याबद्दलची भावना काय असणार आहे की तो खूप सिरियस आहे.
म्हणजे इंट्रोडक्शन हा जसा तुमचा आरसा असतो तसाच इथे प्रश्नामध्ये पण इंट्रोडक्शन आरशाचं काम करणार आहे. त्या आरसा दाखवणार एक्झामिनरला की हाऊ यू आर, व्हॉट यू आर, तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, हे दाखवून देण्याची संधी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये मिळते. तर इंट्रोडक्शन काय करतं, आपल्या उत्तराला सुरुवात करायला मदत करून देतं. आपल्याला प्रश्न समजला आहे, पूर्ण प्रश्नातली गरज काय हे आपल्याला समजलंय आणि आपण त्या अनुषंगाने लिहायला लागलोय हे दाखवण्यासाठी इंट्रोडक्शन असतं. राईट. इंट्रोडक्शन वरनं तो एक्झामिनर कदाचित तुम्हाला जज करणार आहे की याचं पुढचं उत्तर कसं असणार आहे. इंट्रोडक्शन जर चांगलं असेल तर त्याच्या मनामध्ये ऑलरेडी एक इमेज झालेली आहे की या व्यक्तीला प्रश्नाची डिमांड कळालेली आहे, त्यांनी व्यवस्थित लिहिलेलं आहे आणि मग त्याचं पुढचं उत्तर व्यवस्थितच असणार आहे. तो ऑटोमॅटिकली हे मानायलाच लागतो. म्हणजे विचार करा की इंट्रोडक्शन हा किती महत्वाचा भाग असणार आहे तुमचा. तिसरा भाग बघा डायरेक्ट, हा झाला ए पार्ट आपला, हा झाला बी पार्ट आणि हा झाला सी पार्ट. सी कडे या डायरेक्ट, कन्क्लुजन. कन्क्लुजन का गरजेचं असतं बघा, आपली सायकी कशी डेव्हलप झाली आहे. सायकोलॉजिकली आपल्याला काय वाटतं, विचार करा तुम्ही मूव्ही बघायला गेला आणि आपल्या सगळ्यांना वाटतं की हॅपीली एव्हर आफ्टर असा एंड झाला पाहिजे. म्हणजे शेवटी दोघांचं एकदाच लग्न झालं, खुश आहेत सगळे, हॅपीली एव्हर आफ्टर. पण तेच समजा शेवटी काहीतरी एकदम अग्रेशन दाखवलंय, त्याच्यामध्ये हिरोचा मृत्यू झाला, हिरोईनचा मृत्यू झाला आणि एंड झाला पिक्चर. तर आपण बाहेर येत असताना हॉलच्या आपण अस्वस्थ असतो, असं कुठं असतं काही. आपण डायरेक्टरला शिकवायला लागतो पिक्चर कसा करायचा असतो. तुम्ही कन्व्हिन्स्डच नव्हत ना की हे चांगलं झालं काहीतरी, का त्याचा शेवटच चांगला नाही झाला. तसं आपल्या क्वेश्चन बद्दल की आपण सुरुवात जेवढी चांगली करतो तेवढं आपलं शेवट सुद्धा उत्तराचं चांगलं असलं पाहिजे. या कन्क्लुजन मध्ये आपण काय करतो तर एक सेन्स ऑफ क्लोजर देण्याचा प्रयत्न आपण करतो उत्तराला. जे काही वरती लिहिलेलं असेल उत्तरामध्ये त्याची एक समरी बनवण्याचा प्रयत्न करतो आपण किंवा जस्टिफाय करतो की मी असं का लिहिलं आणि मी असं लिहिण्याच्या मागचं कारण काय होतं, किंवा मी इथं जे काय लिहिलं त्याच्याकडे परत जाण्याची शॉर्ट मध्ये एक संधी आपल्याला रिव्हिजन कन्क्लुजन देत असतं. आणि या दोघांपेक्षा महत्वाचा भाग पण जो सगळ्यांना जमतो तो म्हणजे बॉडी पार्ट. म्हणजे तो मधलं जे आन्सर असणार आहे तुमचं त्याला आपण बॉडी पार्ट म्हणतो. आता हा सगळ्यांना जमतो बरं का. जसं जसं तुमचं कंटेंट डेव्हलप होत जातो, तुम्ही जसे विषय शिकाल तुम्हाला येणारच आहे तो कंटेंट सगळ्यांकडे आला की बॉडी पार्ट सगळ्यांना लिहिता येतो. पण आपलं खरं कौशल्य कुठे पणाला लागणार आहे, इंट्रोडक्शन लिहित असताना आणि कन्क्लुजन लिहित असताना. या दोन गोष्टींमध्ये आपल्याला खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. राईट. बरं, इंट्रोडक्शन मग कसं लिहायचं, बरं किती शब्दांचं लिहायचं हे पण महत्वाचं आहे ना. इंट्रोडक्शन किती शब्दांचं लिहिलं पाहिजे. बघा, इंट्रोडक्शन काय हा एकतर मुळात आन्सरचाच भाग आहे आणि आपल्याला उत्तराची सुरुवात करायला आपल्याला इंट्रोडक्शन मदत करतं. ओके. आता इंट्रोडक्शन काय करतंय, जो काही प्रश्नातला टॉपिक आहे, जो काही इश्यू आहे, जी आयडिया आहे, जी काही प्रश्नातली आयडिया आहे, म्हणजे आता प्रश्न विचारला तर मूळ काहीतरी आयडिया असते ना, काहीतरी एक मेन इश्यू असतो, टॉपिक असतो, ते एक्झामिनरला क्लॅरिफाय करायला आपल्याला संधी देतं, दाखवून देण्याची संधी देतं की मला यातनं क्रक्स कळालाय आणि मी लिहायला सुरू केलंय. आता उदाहरण बघा की भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याची भाषा केली जाते, युसीसी. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय की आपले सिव्हिल कायदे जे आहेत ते वेगवेगळे. तर समजा विवाह कायदा जो आहे हिंदूंचा वेगळा आहे, ख्रिश्चन लोकांचा वेगळा आहे, इस्लाम मधला वेगळा आहे. पण सीआरपीसी आयपीसी एकच आहे आपल्या सगळ्यांसाठी. मग सगळ्या देशामध्ये एकच युनिफॉर्म सिव्हिल कोड असला पाहिजे असं आपण आज लागू झालं उत्तराखंडमध्ये. मग तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारला समजा की भारतासारख्या विविध पूर्ण देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू होऊ शकत नाही, त्याचे परिणाम सांगा किंवा परिणामांवरती टिप्पणी करा, असा प्रश्न आला. मग आता इथं सेंट्रल आयडिया किंवा टॉपिक आहे युसीसी. मग आपण इंट्रोडक्शन करताना काय करतो की बाबा युसीसी म्हणजे काय, व्हॉट इज युसीसी, राईट. दुसरी महत्वाची गोष्ट की युसीसी कशामुळे चर्चेमध्ये आलाय तर उत्तराखंडनी
याला लागू केलंय. म्हणजे मी काय केलं, इंट्रोडक्शन मध्ये कॉन्टेक्स्ट सेट करून दिला. मी एक्झामिनरला दाखवलं की युसीसी काय हे मला माहिती आहे आणि हा प्रश्न काय विचारलाय परीक्षेमध्ये हे पण मला माहिती आहे. आणि जेव्हा प्रश्न काय विचारलाय, कोणत्या घडामोडीवरनं विचारलाय हे आपल्याला लक्षात येतं, हे कळतं ना, ती बेस्ट सुरुवात असते. म्हणून आपलं वाचन, आपलं करंट मधलं रिडिंग खूप जास्त महत्वाचं आहे. ओके, तर आपल्याला सेंट्रल आयडिया, इश्यू, टॉपिक जो आहे तो एक्झामिनरला स्पष्ट करण्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन मदत करणार आहे. समजा एखाद्या प्रश्नामध्ये 2 किंवा जास्त पार्ट्स आहेत, मग त्या इंट्रोडक्शन मध्ये सगळे पार्ट ऍड्रेस झाले पाहिजे. युपीएससी मधले जर प्रश्न बघितले तुम्ही, तर प्रश्नामध्ये प्रश्न असतात. काय असतात प्रश्नामध्ये? व्हॉट इज युसीसी? युसीसी म्हणजे काय? भारतासारख्या बहुविध देशामध्ये ते लागू केलं जाऊ शकतं का? तुमचं मत सांगा. 3 पार्ट. तिन्ही पार्ट आपले इंट्रोडक्शन मध्ये कसे इंट्रोड्यूस करता येतील ते बघायचं असतं आपल्याला. मग फक्त आता इंट्रोडक्शन काय असतं लक्षात ठेवा. एकदा तुम्ही शिकायला लागला, समर्पण सुरू झालं, लिहायला लागला की मग तुम्हाला हळूहळू आयडिया येणार आहे त्याची. ओके, पण इंट्रोडक्शन लिहित असताना परत आपण आपल्या मूळ ह्याच्याकडे जाऊया की शब्द तर माझ्याकडे 150 आहे किंवा 250 आहे. मग इंट्रोडक्शन किती लिहू मी? कुठल्याही घटकाला समजा इंट्रोडक्शन, राईट, बॉडी आणि कन्क्लुजन, तर इंट्रोडक्शन मॅक्सिमम 20% शब्द लिहायचे तुम्हाला. इथं पण मॅक्सिमम 10 किंवा 15%च लिहायचे तुम्हाला. आणि इथं जवळजवळ 70 to 80% तुमचा जे वर्ड लिमिट आहे ते सगळं तुम्हाला इथं लिहायचं आहे. इथं पण 10 to 15 करू शकतो. ओके, तुमचं इंट्रोडक्शन 20% पेक्षा जास्त मोठं नसलं पाहिजे वर्ड लिमिटच्या. जे काही वर्ड लिमिट आपल्याला घालून दिली आहे त्याच्यामधलं मॅक्सिमम 20% वर्ड्स, म्हणजे जर 150 वर्ड्स मध्ये तुमचं मॅक्सिमम 20 ते 30 शब्दांमध्ये इंट्रोडक्शन झालं पाहिजे, राईट. 250 वर्ड्स मध्ये तुमचं मॅक्सिमम 30 ते 40च शब्दांमध्ये झालं पाहिजे. आलं लक्षात? मग कधी इथे समजा 45 झालं, ठीक आहे, पण कसल्याही परिस्थितीत 20% पेक्षा जास्त लिहायचं नाही. म्हणजे इंट्रोडक्शन बघा, इंट्रोडक्शन खूप मोठ्याच्या मोठं लिहिलं म्हणून मार्क जास्त पडणार आहेत का? नाही. कन्क्लुजनच खूप मोठं लिहिलं म्हणून मार्क मिळणार आहेत का? तरी पण नाही. आपल्या आन्सरचा महत्वाचा भाग बॉडीचा असतो, पण एका दुसऱ्याशिवाय कोणाचंच महत्व नाहीये. म्हणजे फक्त बॉडी लिहिलं तरी चालणार नाही, फक्त इंट्रोडक्शन लिहिलं तरी चालणार नाही. 70% वेटेज तरी पण बॉडीलाच आहे. हे असलं तरी इंट्रोडक्शन महत्वाचं आहे आणि तरी पण कन्क्लुजन महत्वाचं आहे. या दोघांशिवाय पण सगळं अर्धवट अपूर्ण राहणार आहे. त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं की तुमचं इंट्रोडक्शन खूप जास्त मोठं नसलं पाहिजे. जे शब्दांचं लिमिट आहे त्या शब्दांच्या लिमिट पैकी मॅक्सिमम 20% असू शकतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके, तेवढ्यातच तुम्हाला ठेवावं लागतं. आता तुम्ही जेव्हा आन्सर कराल, समजा इंट्रोडक्शन करायला लागला, पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल? मूळ मुद्दा काय तो शोधावा लागेल. मूळ प्रॉब्लेम काय, इश्यू काय, ते आयडिया काय आहे त्याच्याबद्दल थोडा विचार करावा लागेल आणि त्याच्यावरती तुम्हाला मांडणी करावं लागेल. आणि प्रश्नामधला हा प्रॉब्लेम, हा इश्यू जो काही आहे, टॉपिक जो आहे तो मला समजला आहे हे तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये लिहावं लागेल. आता युसीसी काय आहे, भारतासारख्या बहुविध देशामध्ये तो लागू होऊ शकतो का? मग तुम्ही युसीसी म्हणजे काय हे लिहिलं पाहिजे, डिफाईन केलं पाहिजे. आणि भारताच्या बहुविधतेमुळे अंमलबजावणीस काही सामने करावे लागतील आणि मग पुढे खालील प्रमाणे असं लिहावं लागेल तुम्हाला. म्हणजे तो हिट करतो की आपल्याला कळलाय तो प्रश्न आणि मी आन्सर करायला सुरुवात केली. ओके, मग आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला वाटेल की सर इंट्रोडक्शन चालू करायचं नेमकं कशाने? इंट्रोडक्शन लिहायचं म्हटलं तर काय लिहायचं नेमकं त्या इंट्रोडक्शन मध्ये? कशापासून इंट्रोडक्शन बनवू शकतो? तर इंट्रोडक्शन लिहिण्याचं सगळ्यात कॉमन पद्धत आहे डेफिनेशन, राईट. इंट्रोडक्शन लिहिण्याची सगळ्यात कॉमन पद्धत आहे डेफिनेशन. काहीच येत नसतं म्हणे डेफिनेशन लिहायचं, पण याचा अर्थ असा नाही की जबरदस्ती प्रत्येक ठिकाणी डेफिनेशनच लिहायचं.
व्याख्या करायची असते प्रत्येकाची. त्या प्रश्नामध्ये बसत असेल, गरज असेल, कॉन्टेक्स्टला धरून असेल तरच व्याख्या करा. पण बहुसंख्य प्रश्नांच्या मध्ये हे कॉमन असतं की आपल्याला डेफिनेशन आधी करावं लागतं. पण याचा अर्थ मी परत स्पष्ट करतो की प्रत्येक उत्तराची सुरुवात डेफिनेशन पासून करू नका. अनेक विद्यार्थी तर चुकतात, काही सुचत नाही, काहीच आठवत नाही, करा डेफिनेशन. असं नाही करायचंय. प्रत्येक वेळेस डेफिनेशन, आता समजा विचारलं नाही तरी तुम्ही डिफाईन केलं, काय होणार आहे? तुमचे शब्द वाया जाणार आहेत, तुमचा वेळ वाया जाणार आहे. बरं, त्यातनं आउटपुट काय मिळणार आहे का तुम्हाला चांगलं? काही खूप मार्क वाढवून मिळणार आहेत का? नाही. का? विचारलं नसताना तुम्ही लिहिलंय. पण एक कॉमन पद्धत असू शकते डेफिनेशन पासून किंवा व्याख्येपासून सुरू करायचं. मग काही इंट्रोडक्शन मध्ये आपण डेटा लिहू शकतो, काही फॅक्ट लिहू शकतो, काही अहवालांचा तिथं संदर्भ देऊ शकतो. त्या अहवालामध्ये काय आपल्याला मिळालं ते फाइंडिंग्स आपण सांगू शकतो. आता समजा अहवाल आहे WHO चा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फॅक्ट्स मिळाले काय की जगातले 33% कुपोषित बालकं भारतामध्ये आढळतात. राईट. त्यानंतर जगातले सगळ्यात जास्त उपासमार आपल्याला भारतामध्ये दिसते. मग मला रिपोर्ट पण माहिती आहे WHO ने दिलेला, मला त्याच्यातला डेटा पण माहिती आहे, मला त्याच्यामधले फॅक्ट्स पण माहिती आहेत. अशा प्रकारे वापर करू शकता. प्रश्न तसा असेल तर, राईट, की भारतामध्ये उपासमार ही मोठी समस्या आहे, याच्यावरती सरकारने काय उपाय केलेत याच्यावर भाष्य करा. प्रश्न आलाय. प्रश्न काय की भारतामध्ये उपासमार ही मोठी समस्या आहे. मग सुरुवात करत असताना तुम्ही काय असं करणार, उपासमार म्हणजे कमी जेवण मिळणे असं करायचंय का? नाही. डेफिनेशन विचारलंय का? उपासमार म्हणजे काय विचारलंय का? माल न्यूट्रिशन म्हणजे काय विचारलंय का? नाही. डिफाईन कधी करायचं विचारलं असलं तर. ओके. तर भारतात कुपोषण ही मोठी समस्या आहे, सरकारने कुपोषण कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवरती चर्चा करा. कुपोषण म्हणजे काय हे विचारलंच नाही तरी तुम्ही लिहिताय कुपोषण म्हणजे हे युजलेस आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करा की कुपोषणाचा अहवाल आहे कुठला, हंगर इंडेक्स, समजा हंगर इंडेक्स म्हणून एक अहवाल असतो, त्या हंगर इंडेक्स मध्ये तुम्ही सांगू शकता की भारताचा 111वा क्रमांक आहे 140 देशांपैकी. मग त्याच्यामध्ये आपल्याला असं कळतं की भारतामधले 33% बालकं कुपोषित असतात. ही सुरुवात झाली, रिपोर्ट झाला, करंट आलं, सगळंच आलं त्याच्यामध्ये. ओके. मग डेटा असेल, फॅक्ट असेल, रिपोर्ट आहे, त्याचे काही संदर्भ तुम्ही वापरू शकता. एखादी कमिटी वापरू शकता. आपल्याकडे रेल्वे अपघात आता खूप होत आहेत बघा. मागे ओडिसामध्ये अपघात झाला मागच्या वर्षी, बालासोरला. मग त्यांनी जर सांगितलं, प्रश्न आला की भारतामध्ये ट्रेनचे ऍक्सिडेंट, रेल्वे अपघात वाढताना दिसत आहेत, त्याच्याबद्दल अपघात कमी करण्यासाठी उपाय सुचवा. मग त्यांनी स्ट्रीट वाक्य दिले क्लीन की भारतामध्ये रेल्वे अपघात वाढतात. मग तुम्ही असं करणं, रेल्वे अपघात म्हणजे रेल्वे एकमेकांना येऊन धडकणं असं आहे का? रेल्वे रुळावरून पलटणं असं आहे का? नाही. विचारलंच नाही तुम्हाला अपघात काय असतो, रेल्वे अपघात. तुम्ही काय सांगायचंय, डायरेक्ट वाढताना दिसत आहेत म्हटलं की तुम्ही सांगायचं की जळगावमध्ये, ओडिसामध्ये, युपी मध्ये अलीकडचे झालेले सगळे ऍक्सिडेंट ट्रेनचे तुम्हाला माहिती पाहिजे. राईट. त्याच्यामध्ये समिती काय आपल्याला माहिती पाहिजे, विवेक देब्रॉय समिती. त्या समितीने काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की शिफारसी कमी करण्याच्या. तुम्ही कोण आहे? तुम्ही काही एक्सपर्ट आहे का रेल्वे अपघातावरचा? नाही. मग तुम्ही काय करणार? एखादी समिती बघणार का विवेक देब्रॉय समितीने याच्यावरती काही गोष्टी सांगितल्या होत्या, रेल्वे अपघात कसे कमी करायचे. मग तुम्ही समितीचा वापर करा. आलं लक्षात? त्याच्यानंतर एखाद्या कायद्याचा वापर करू शकता. बघा, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं इंट्रोडक्शन करता येऊ शकतं. एवढंच नाही, अजून काही पद्धती आहेत, त्यांचाही तुम्ही वापर करू शकता. सगळ्यात बेस्ट चालू घडामोडींचा वापर करा. करंट अफेअर्स परफेक्ट असते, याचा सगळ्यात जास्त वापर करू शकता तुम्ही. हे विचारलं असलं आणि नसलं तरी प्रत्येक प्रश्नामध्ये करंट अफेअर्स आणायचा प्रयत्नच करायचा. का?
कारण एक्झामिनरला आपल्याला हे दाखवून द्यायचं की हा प्रश्न मुळात का आलाय हे मला माहिती आहे. कारण आपल्याला माहिती आहे की मेन्स मधले जे आपले प्रश्न येतात ते बहुसंख्य काहीतरी घडलेलं असतं आजूबाजूला, म्हणूनच प्रश्न येतात. म्हणजे करंटचा टच त्यांना असतो. त्यामुळे आपण मुद्दाम एक्झामिनर दाखवायचं की हे करंट मध्ये होतं, असं असं घडलं होतं म्हणून हा प्रश्न आलाय. करंट अफेअर्स मधले काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता. काही केस स्टडीज सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्या प्रश्नाला बसणाऱ्या काही केस स्टडीज सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि समजा इतिहासासारखा पेपर आहे, हिस्ट्री सारखा पेपर आहे, तर तिथं तुम्ही हिस्टॉरिकल काही फॅक्ट्स वापरू शकता. म्हणजे वेगळ्या वेगळ्या पेपरनुसार बदलेल. आता हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हिस्टॉरिकल ऍस्पेक्ट्स वापरावं लागेल, जॉग्राफीमध्ये तुम्हाला जास्त डेफिनेशन्स वापरावे लागतात. पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये जीएस जिथं पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, इथं सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, इंटरनल सिक्युरिटी, इकॉनॉमी आहे, तिथं तुम्ही करंट अफेअर्स, डेटा, फॅक्ट, कमिटी हे सगळं वापरू शकता. कायद्यांचा वापर पॉलिटीमध्ये करू शकता. म्हणजे वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं इंट्रोडक्शन तुम्ही करू शकता. इंट्रोडक्शन करण्याची एक सिंगल कुठली पद्धत नाही, तर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीनं इंट्रोडक्शन करू शकता. तुम्ही हळूहळू जेव्हा वेगवेगळे विषय शिकायला लागाल त्याच्यामध्येही तुम्हाला कळणार आहे की कसं वेगळ्या पद्धतीनं इंट्रोडक्शन करायचं असतं. ओके, तर हे सगळ्या पद्धती लक्षात ठेवायच्यात आणि हळूहळू आपण प्रॅक्टिस करायला लागल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये जायचं. मी बॉडीकडे थोडं नंतर येईन, त्याच्या आधी आपण कन्क्ल्युजन कडे जाऊया. कन्क्ल्युजन आपलं कसं असलं पाहिजे. जसं मी म्हटलं की जेवढं इंट्रोडक्शन महत्वाचं आहे तेवढंच कन्क्ल्युजन महत्वाचं आहे. कारण एक सेन्स ऑफ क्लोजर त्या प्रश्नाला दिला पाहिजे, व्यवस्थित एंड केलं पाहिजे आपण. पण एंड करताना मी जसं म्हटलं की एंड कसं केलेलं आवडतं तुम्हाला, पॉझिटिव्ह, चांगलं झालं पाहिजे. हिरो मूवी मध्ये मारला गेलाय किंवा हिरोईन मारली गेली आहे, दोघांचं लग्न नाही झालंय, काहीतरी अयशस्वी झालंय, काहीतरी वाईट झालंय, मग आपल्याला बरं नाही वाटत बाहेर येताना. सायकोलॉजिकली आपली इच्छा असते की सगळंच चांगलं व्हायला पाहिजे. जसं मी म्हटलं हॅपीली एव्हर आफ्टर, हा वाला कॉन्सेप्ट आहे, तो आपल्या उत्तरामध्ये पण तसं असलं पाहिजे. आपण इथं चांगलं म्हणजे काय, तर आपलं कन्क्ल्युजन कसं असलं पाहिजे, दोन गोष्टी काय, म्हणजे शब्द कायम लक्षात ठेवा. एक फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे काय, फ्युचरिस्टिक असलं पाहिजे म्हणजे भविष्याचा वेध घेणार असलं पाहिजे. आणि दुसरं सोल्युशन ओरिएंटेड असलं पाहिजे. सोल्युशन सांगणार, उपाय सांगणार असलं पाहिजे काहीतरी. जो वरती काही तुम्ही मुद्दे डिस्कस केलेले, ते प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, त्याच्यावरती काय केलं जाऊ शकतं हे सोल्युशन सांगा. किंवा एखाद्या मुद्द्याचं भविष्य कसं असलं पाहिजे हे पॉझिटिव्ह सांगा. कन्क्ल्युजन शक्यतो पॉझिटिव्हच करा. किंवा कन्क्ल्युजनचा वापर आपण कशाला करू शकतो, समजा क्वेश्चन पॉझिटिव्ह आला, खूप ते मी वरती पॉझिटिव्ह लिहिलंय, तर पॉझिटिव्ह आलं असेल तर तुम्ही बॅलन्स करायला इथे चॅलेंजेस पण लिहू शकता कन्क्ल्युजन मध्ये. प्रॉब्लेम एरियाज पण लिहू शकता. समजा तुम्ही इथं निगेटिव्ह खूप लिहिलं असेल वरती, तर त्याच्याबद्दलचं पॉझिटिव्ह पण तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजे बॅलन्स करायला वापरायचं आहे त्याचं. आपलं आन्सर कसं असलं पाहिजे, बॅलन्स्ड. काय लक्षात ठेवा, आन्सर एकांगी नको, निबंध एकांगी नको, दोन्ही बॅलन्स असलं पाहिजे. आपला एसे बॅलन्स्ड म्हणजे काय, दोन्ही बाजू मांडलेल्या पाहिजेत आपण. एकाच बाजूचं कुठलं तरी सगळं तुम्ही मांडलंय, त्याचं विश्लेषण केलंय, दॅट इज नॉट अ गुड आन्सर, दॅट इज नॉट अ गुड एसे. मग कन्क्ल्युजन आपल्याला मदत काय करतं की मी बॉडीमध्ये काही पॉझिटिव्ह लिहिलं असेल तर त्याच्याबद्दलचे चॅलेंजेस, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स मी लिहीन. जर मी बॉडीमध्ये सगळे निगेटिव्ह लिहिले, प्रॉब्लेम्स लिहिलेत, तर मी कन्क्ल्युजन मध्ये त्याच्याबद्दल काही चांगलं पॉझिटिव्ह झालेलं पण थोडं लिहिणार आहे की हे सगळं वाईट आहे पण त्यात थोडं काही पॉझिटिव्ह पण झालेलं आहे आणि आपण त्याच्यावरती अजून जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. मग फ्युचरिस्टिक, भविष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि इथं सोल्युशन काय असले पाहिजे. विचारलेलं असो अथवा नसो हे लिहायचंच असतं आपण. ओके, तर कन्क्ल्युजन कसं असलं पाहिजे, ब्रॉड आणि फ्युचरिस्टिक, भविष्याचा वेध घेणार असलं पाहिजे, सर्वसमावेशक असलं पाहिजे. मग कन्क्ल्युजन मध्ये काय काय वापरू शकता तुम्ही, ऍडिशनल इन्फॉर्मेशन काही पण, म्हणजे स्कीम वापरू शकता, एखादा प्रोग्राम वापरू शकता, एखादं धोरण वापरू शकता सरकारचं. कुपोषणावरचा प्रश्न आलाय, कुपोषणामध्ये सांगा की पोषण अभियान चालू केलं सरकारने. पोषण अभियान चालू केल्यामुळे कुपोषणाची संख्या कमी होत चाललेली आहे.
काय वापरलं तुम्ही? एक स्कीम वापरली सरकारची, धोरण वापरू शकता. काय की शाळेमध्ये आपण मिड डे मील स्कीम चालू केलं, म्हणजे बालवाडीमध्ये वगैरे अन्न द्यायला सुरुवात केली मुलांना. धोरण की ही धोरण पुढे असं चालवा, त्याच्यामध्ये अजून पोषक अन्न द्यायला सुरुवात करा. आता दाल खिचडी देते, मग अंडी द्या, मग केळी द्या, दूध द्या. लहानपणामध्ये पोषण चांगलं होईल, कुपोषणाचं प्रमाण कमी होईल. धोरणं वापरा, स्कीम्स वापरा. त्याच्यानंतर सोल्युशन बेस्ड किंवा रिफॉर्मेटिव्ह असलं पाहिजे. जसं मी सांगितलं ना की उपाय सुचवणारं असलं पाहिजे. जे चुकीचं आहे ते बरोबर कसं करता येईल हे सांगणारं असलं पाहिजे. रिफॉर्मेटिव्ह असलं पाहिजे किंवा सोल्युशन बेस्ड असलं पाहिजे. सोल्युशन द्या. कुपोषणाचा प्रॉब्लेम आहे, सोल्युशन द्या या सगळ्या योजनांमधून. आलं लक्षात? आणि भविष्याचा वेध घेणार असलं पाहिजे. म्हणजे काय की उद्या भविष्यात भारताला महासत्ता व्हायचं असेल तर त्याची लहान ही वर्ग जो आहे तो कुपोषित असून चालणार नाही, तर आपल्याला तो सशक्त असला पाहिजे. म्हणून सरकारने त्याच्यावरती काम केलं पाहिजे. परफेक्ट आहे. फ्युचरिस्टिक, मी भविष्याचा वेध घेतोय. मुद्दा कुपोषणाचा, मला विचारलाय का पुढे काय करायचं, नाही, मी तरी पण सांगतोय का कन्क्लुजन हे फ्युचरिस्टिक असलं पाहिजे. म्हणून अजून काय करू शकतो? कन्क्लुजन बॅलन्स्ड असलं पाहिजे. कन्क्लुजन मध्ये लिहिताय हा सरकारचं लक्षच नाहीये, सरकार सगळं करप्शनच करतंय, त्याच्यामुळे कुपोषण वाढायला लागलंय, खूप भ्रष्टाचार होतोय, असलं नाही करत. बॅलन्स्ड. तुम्ही जर वरती लिहिलं कुपोषण काय वाढतंय, खाली कन्क्लुजन मध्ये लिहायचं की ठीक आहे हे सगळं होतंय पण सरकार काही चांगल्या गोष्टींवरती पण काम करतंय ज्याच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे. तुम्ही सगळ्या चांगल्या गोष्टी लिहिल्या, पोषण अभियान आणलं, मिड डे मील स्कीम आणलं सगळं, त्यामुळे पोषण खूप चांगलं झालंय, पण मग खाली लिहा याची अंमलबजावणी सगळीकडे समान होत नाहीये, राईट? काही ठिकाणी पोषक अन्न मिळत नाही, काही ठिकाणी भ्रष्टाचार होतो. बॅलन्स करायचं. कधीही एकांगी लिहायचं नाही. ना पॉझिटिव्ह खूप जास्त लिहायचं ना निगेटिव्ह खूप जास्त लिहायचं. कन्क्लुजन शुड बी बॅलन्स्ड. ओके. मग डोंट एंड द कन्क्लुजन विथ अ रेटॉरिक. कन्क्लुजन मध्ये त्या एक्झामिनरलाच प्रश्न विचारू नका की सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांमधनं भारतातलं कुपोषण कमी होईल असं तुम्हाला वाटतं का? क्वेश्चन मार्क येईल. असं नाही कन्क्लुजन करू शकत आपण कधी, राईट? म्हणजे आपण परत एक नवीन प्रश्न उभा नाही करू शकत कन्क्लुजन मध्ये. विचारलेल्या प्रश्नाचं कन्क्लुजन आपण करतोय, त्यालाच आपण प्रश्न विचारतोय. तुम्हाला काय वाटतंय की होईल का कमी? असं नाही. तर कुठल्याही कन्क्लुजन मध्ये रिटॉरिक म्हणजे काय की काहीतरी क्वेश्चन निर्माण केला असं नाही एंड करायचंय आन्सर आपल्याला. ओके. तर मग मोठं मोठं काय लक्षात ठेवायचं? कन्क्लुजन हे आपलं फ्युचरिस्टिक, सर्वसमावेशक, भविष्याचा वेध घेणारं असलं पाहिजे, बॅलन्स्ड असलं पाहिजे, सोल्युशन देणारं असलं पाहिजे. ओके. आता आपण उद्या बॉडीच्या लेक्चरमध्ये जाणार आहोत, पण त्याच्या आधी कालचा जो तुमचा प्रश्न होता मी त्याच्यावरती थोडं फोकस करतो की आपण शब्द जे लिहायचे ते कसे आपण मॅनेज करायचे त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया. ठीक आहे. समजा हे तुमचं पान आहे. प्रॅक्टिस करताना प्रत्येकानं दोन टाईपची पानं असतात. एक असतं आपल्याकडे असं रुल्ड पान, जे आपल्याला ज्याच्यामध्ये सवय लागली शाळेमध्ये पासून लिहायची. असल्या पानांवर लिहायचं नाही. हे जे पेजेस असतात यांच्यावरती लिहायचं नाही. का? तुमची आन्सर शीट ही ब्लँक असते. तुमच्या आन्सर शीट मध्ये असल्या प्रकारच्या लाईन्स नसतात. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करत असताना, नोट्स काढत असताना असल्या प्रकारचं पेज वापरून चालणार नाही. तुम्हाला प्लेन पेजेसच बुक घ्यावं लागेल. कारण काय होतं, बऱ्याच जणांना बघा सुरुवातीला प्लेन पेजवर लिहायला लागलं, इथनं सुरुवात झाली की असं झालं इकडं, काय करत इकडे लिहायला इकडे जातात. तुम्हाला एकदम सरळ लिहायला असं जातील आधी पहिल्यांदा 1 महिना जाईल प्रॅक्टिस करायला की मी एकदम सरळ लाईन मध्ये लिहितोय. पहिली गोष्ट की आपण असं प्लेन पेपर वापरायचं. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्यांच्या अक्षरांचं वेगवेगळं लिमिट असतं, म्हणजे आकार उकार वेगळा असतो, बरोबर? काही जणांना आता मराठी लिहिण्यामध्ये सवय कशी लागलेली असते बघा, कॅलिग्राफीची खूप सवय लागलेली असते. आपलं असं कसं आई असं लिहिलंय. आता हा आईचा आला 2-3 लाईन मध्ये खाली,
चालतंय का? मग इथं पण तुम्ही असं असं लिहिणार आहे, हे पण असं लिहिणार आहे. अ किती खाली आणलं? ओके, चालणार नाही. काही लोकांचं अक्षर कसं असतं, एवढं भरून लिहितात. काही लोकांचं अक्षर कसं असतं, मग आता मला सांगा, हे असं बघितल्यानंतर कोणाचं एक एक पद्धत काय असेल का कसे लिहायचे शब्द? मोजत पण बसायचं नाही. प्रॅक्टिस करताना एकदा काय करायचंय, एकदाच सारखं सारखं करत बसायचं नाही, तर आपल्याला एकदा आयडिया येऊन जाते. काय आयडिया येऊन जाणार आहे की मी एका ओळीमध्ये नॉर्मली किती शब्द लिहितो, माझं अक्षर जे आहे, जाडी जी आहे, त्याच्यावरनं मी एका ह्याच्यामध्ये किती शब्द लिहितो. ओके, समजा माझ्या एका ओळीमध्ये एक 4 शब्द बसत असतात, राईट? आता मला माहिती आहे माझं अक्षर केवढं आहे की माझं एका ओळीमध्ये 5 शब्द बसतात. त्यानंतर एका पेज वरती माझ्या 10 किंवा 12 ओळी बसतात. राईट? किंवा 6 शब्द बसतात आणि 10 ओळी बसतात, मग 60 शब्द झाले. मागे अजून तेवढेच लिहायचे. म्हणजे मला आयडिया येऊन जाणार आहे माझ्या अक्षराच्या साईज नुसार की मी एका लाईन मध्ये किती शब्द लिहितो, एका पेजवरती माझ्या किती ओळी बसतात. आणि टेंटेटिव्हली 150 मार्कांना एक पान पाठपुट लिहावं, त्यापेक्षा जास्त नाही. 250 शब्दांमध्ये एक पान पाठपुट आणि दुसऱ्या पानाची एक बाजू एवढं लिहावं. पण प्रत्येक वेळेस काउंट करता, इथं 4 शब्द झाले, इथं 5 शब्द झाले, इथं 6 झाले, परत 4 झाले, असं नाही करत बसायचं. आपण जजमेंट तयार करायचंय. एकदा जजमेंट आलं पाहिजे, एकदाच आपल्याला किती ओळी बसतात माझ्या एका लाईन मध्ये आणि एका पेजवरती मी साधारण किती लिहितो. हे पण कॅल्क्युलेशन करायचं नसेल तर नॉर्मली आपल्या आन्सर शीटचं एक पाठपुट पान म्हणजे 150 वर्डचं आन्सर असतं. 250 वर्ड्सला एक पान पाठपुट आणि दुसऱ्या पानावरची एक बाजू एवढं लिहायचं. पेन निवडत असताना आत्ताच काम करा. कोणीतरी मला काल विचारलं जेल पेन चालतो का, मी म्हटलं बरोबर चालतो. पण जसं मी सांगितलं की आपली एक्झाम कोणत्या दिवसांमध्ये असेल, थंडीत असेल, उन्हाळ्यामध्ये असेल, माहित नाही. एक्झाम सेंटर कसलं येणार आहे, फॅन असेल नसेल, ऊन असणार आहे, काही माहित नाही आपल्याला. त्यामुळे रिस्क बघा. इंक पेननी घेत असताना घाम पडला, पाणी पडलं, पिताना सांडलं, इंक स्प्लॅश झाली सगळी पेपरमध्ये, परत प्रॉब्लेम. अशा गोष्टी कुणीही सांगत नसतं आपल्याला, पण ह्या मॅटर करणार आहेत खूप जास्त. ह्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर पेन कुठला निवडावा हे पण खूप महत्वाचं आहे. ज्या पेननी तुम्ही लिहायला कम्फर्टेबल आहे तो आत्ताच डेव्हलप करा. बऱ्याच जणांचं बघा, मुलींचं विशेषतः होतं, हात असतो एवढा चिमणी एवढा आणि पेन आहे मोठा कावळा एवढा, तो असं झेपत पण नाही, इतका मोठा पेननी लिहायची सवय. मग तुम्हाला 3 तासामध्ये 4000 शब्द लिहून होणार आहेत का, या गोष्टीचा विचार करा. पेन कसा पाहिजे, लाईट आणि स्मूथ. कसा पाहिजे, लाईट आणि स्मूथ पाहिजे, पटकन लिहिता आलं पाहिजे, हलका पाहिजे. अंगापेक्षा पेन मोठा असं पण नको करायला. काय काय पेन बघा, आपण ते 1-2 रुपयाचे पेन इतके छोटे असतात, असं वाटतं की रिफिलच पकडून हातात लिहितोय, हँडरायटिंगच चांगली येत नाही त्यांना. मग असल्या गोष्टी बघा, विचार करा. ह्या गोष्टी पण मॅटर करतात, कारण टार्गेट किती आहे आपलं, हा एका पेपरचा टार्गेट आहे, असे 2 पेपर एका दिवसात लिहायचे आपल्याला. हे प्रॅक्टिसने येणार आहे, पण प्रॅक्टिस करतानाच प्रॅक्टिस द राईट वे. बरोबर प्रॅक्टिस करायची पहिल्या दिवसापासून. प्रॅक्टिसच जर चुकीच्या पद्धतीने आपण करायला लागलो, मग प्रॉब्लेम होणार आहे. हळूहळू आपण समर्पण मध्ये जेव्हा जाऊ तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तुम्हालाही कळेल की मी एका ओळीमध्ये किती लिहितोय, माझ्या एका पेज मध्ये किती ओळी बसतात, तर लमसम 100 शब्द बसायला मला किती जागा लागते, तर 150 शब्द बसायला मला किती जागा लागते, हे तुम्हाला बाय डिफॉल्ट कळणारच आहे. त्याला मग उगीच कॅल्क्युलेट करत बसू नये. जसं मी म्हटलं की 5-10 शब्द पुढे मागे झाले काही होत नाही, कारण एक्झामिनर पण तो मोजत बसणार नाही तुमचा, पण त्याच्या लक्षात कधी येणार आहे, जर समजा 150 वर्डचं आन्सर तुम्ही हे पान लिहिलं, याच्या मागे लिहिलं आणि अजून एक पान लिहिलं, त्याच्या लक्षात येईल ना की बाबा हे 150 शब्द नाही, खूप जास्त शब्द आहेत. आणि मी सांगितलं की शब्द जेव्हा आपण ब्रिज करतो सारखं सारखं, 2 प्रॉब्लेम आहेत. एक, आपला स्वतःचा टाइम आपण घालवतोय, पेपर पूर्ण होणार नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पेनल्टी पण लागू शकते, का सारखंच ब्रिज करताय तुम्ही टाइम.
वर्ड लिमिट. त्यामुळे रिस्क नाही घ्यायची. आपण फंड आपला क्लिअर ठेवायचा. आपण एकदाच मोजून ठेवायचं की आपलं कसं अक्षर आहे, काय आहे वगैरे. ठीक आहे, तर आज आपण इकडे थांबूया. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.